परफॉर्मन्स बेस्ड पेमेंट ज्याला म्हणतो त्याच्यावर असणार. म्हणजे 45 असे ठराविक स्वच्छताचे मुद्दे आहेत त्याच्यावर दर महिने आपण आकलन करणार एजन्सीच्या आणि त्या आधारे आपण पेमेंट करणार. 80% क्षेत्रातच गाडी गेली आपल्याला दिसेल मग आपण तेवढंच पेमेंट त्यांना करणार. इट इज कॉल्ड अ परफॉर्मन्स बेस्ड और इन्सेंटिव्ह बेस्ड मॉडेल ऑफ पेमेंट. मग त्याच्यावर आपण जातो. विशेष करून याच्यामध्ये 24 तास एक कमांड अँड कंट्रोल सेंटर आपल्याकडे राहणार. कमांड अँड कंट्रोल सेंटर एक असं ठिकाण राहील जिथून सगळी गोष्ट आपण मॉनिटर करणार आहोत. प्रत्येक व्हेकलवर व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम GPS बेस्ड आहे. मॅनपॉवरसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स होईल. म्हणून हे जे दोन मुख्य तक्रार जे मला ॲज अ नागरिक म्हणूनही वाटते की नाव आय एम स्पीकिंग नॉट ॲज अ कमिशनर आय वुड से बट ॲज अ सिटीजन म्हणजे मी पण एक माझ्या शहरात राहतो माझं गाव आहे नेहमी तक्रार काय असते गाडी नाही येते वेळेवर किंवा मॅनपॉवर आपले कर्मचारी वेळेवर तिथे जात नाही. म्हणून हे दोन्ही गोष्टीसाठी आपण व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम विथ मॅनपॉवर बायोमेट्रिक अटेंडन्स घेतो आणि ते रिअल टाईम आपण कमांड कंट्रोल सेंटरमध्ये मॉनिटर करतो. म्हणून आपल्यालाही लक्षात आहे की कुठल्या क्षेत्रात व्यवस्थित जात नाही आहे कुठे काय होत आहे. दॅट इज वन डिफरन्स. ते आता एक्झिस्टिंग मेकॅनिझम थोडा वेगळा दिसतो. महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छताबद्दल आपली सिटी क्लीनेस्ट सिटी आणि गार्बेज फ्री सिटी करण्यासाठी एक आगळा वेगळा स्वच्छताचा उपक्रम सुरू करतो आहे. याच्यामध्ये आपण सुमित अल्कोप्लास्ट यांच्या मदतीने PPP मॉडेलवर सुरू करतो आहे आणि महाराष्ट्रातला हे पहिला प्रकल्प चेन्नई मॉडेलवर आधारित एकंदरीत असा आहे. याच्यामध्ये आपण बेसिकली परफॉर्मन्स बेस्ड हे मॉडेल आहे. त्याच्यामध्ये 45 स्वच्छताच्या मुद्द्यांवर आपण काम करणार आहोत. विशेष करून विविध प्रकारचे याच्यामध्ये व्हेकल्स, टिपर्स, हुक लोडर्स, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स याचा समावेश आहे. त्याचबरोबर स्लम एरियासाठी एक वेगळी यंत्रणा आपण उभा करणार आहोत. कमर्शियल एरियाजमध्ये स्वीपिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी वेगळी यंत्रणा याच्यामध्ये राहणार आहेत. विशेष करून एक कमांड अँड कंट्रोल सेंटर फॉर सेंट्रल ट्रॅकिंग आणि त्याच्यामध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम आणि बायोमेट्रिक अटेंडन्स मॅनपॉवरसाठी राहणार आहे जेणेकरून नागरिकांना आपण सुविधा देऊ शकणार. कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझम ही याच्यात आहेत. एक ॲप्लिकेशन मार्फत नागरिकांनाही तो सुविधा उपलब्ध दिली जाईल. कुणाला तक्रार करायची त्यांना तक्रार नोंदवता येईल आणि इमिजिएटली आपण त्याच्या निराकरणही कमांड कंट्रोल सेंटरमार्फत करणार आहोत. विशेष करून ॲनिमल वेस्ट जे राहते त्याच्यासाठीही आपल्याकडे वेगळी एक यंत्रणा, वेगळी मशिनरी उपलब्ध राहणार. रस्त्यांचे स्वीपिंगसाठीही आपण काही
मेकॅनिकल स्वीपर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत, तेही आपले व्हेकल्स याच्यामध्ये उपलब्ध राहणार. असे भरपूर विविध गोष्टी आपण याच्यामध्ये नवीन पद्धतीने करतो आहे. मला विश्वास आहे की याच्या चांगल्या पद्धतीने राबवल्यानंतर आपण KDMC एरियाला महाराष्ट्रातला सर्वात क्लीनेस्ट सिटी करण्याचा प्रयत्न करू. पण महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये नागरिकांचे सहभाग अपेक्षित आहेत. घराच्या स्तरावर कचरा वर्गीकरण करणं आणि ओला आणि सुका कचरा वेगळ्यांनी देणं हे नागरिकांची जबाबदारी राहील. नागरिकांची सहभागामुळे कदाचित आम्हीही याच्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. मी सुमित एल्कोप्लास्टमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे आणि आम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये आता घनकचरा व्यवस्थापन आणि शहर स्वच्छता करण्याची जी जबाबदारी मिळाली आहे त्याच्यासाठी आम्ही गेल्या 6 महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक मेथड यूज करून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून टेक्नॉलॉजी आयडेंटिफाय केली आहे की कोणत्या पद्धतीची मशिनरी कोणत्या पद्धतीची मेकॅनिझम इथं आलं पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही व्हेकल्सचं सगळी यंत्रणा उभी केली आहे. साधारणतः 350 गाड्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपल्या या प्रोजेक्टमध्ये असणार आहेत आणि त्या गाड्यांचा वापर करून आणि साधारणतः 1200 लोक मॅनपॉवर यांच्यासोबत आम्ही या पूर्ण शहराची सफाई करण्यासाठी आणि शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी तयार आहोत आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये आम्ही कामगिरी करून कल्याण डोंबिवलीला महाराष्ट्रातील आणि देशातील स्वच्छ सर्वेक्षणामध्ये चांगल्यातल्या चांगला दर्जा आणि चांगलं रँकिंग देण्याचा प्रयत्न करतो. याआधी भारतामध्ये तुमचा प्रोजेक्ट हा कुठे चेन्नईसाठी सांगितलं? हो, यापूर्वी पूर्ण देशामध्ये हा प्रोजेक्ट पहिल्यांदा चेन्नईमध्ये झाला. चेन्नईमध्ये हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. त्यामध्ये आमचे CEO महमूद शेख साहेब त्यांनी पूर्णपणे योगदान देऊन त्या प्रोजेक्टला पूर्णपणे सक्सेसफुल केलेलं आहे आणि आज पूर्ण देशामध्ये इंदोर आणि चेन्नई या 2 मॉडेलची चर्चा होते आणि त्यामध्ये चेन्नई मॉडेल हे आता खूप जास्त स्टडी करून त्याच्यावरती अभ्यास करून लोक त्याला वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये इन्व्हाइट करायला लागलेले आहेत. आम्हाला इथं संधी भेटली आहे त्याचंही आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच. यात आर्थिक देवाण कशी काय असेल कारण की सर्वसामान्यांना याचा बिल भुगतान भोगावं लागेल. हा प्रोजेक्ट जो आहे हा IAQ आणि KPI बेस्ड आहे. यामध्ये आम्हाला 45 KPI पॅरामीटर्स दिले. त्या पॅरामीटर्समध्ये प्रत्येक पॅरामीटरचा आम्हाला एक परफॉर्मन्स इंडिकेटर तो कंप्लीट केल्यानंतरच आम्हाला त्या प्रपोर्शनमध्ये पेमेंट मिळणार आहे. तर हा एक युनिक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त टिपिंग फी मॉडेल नाही तर KPI मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आमचं जेवढं 100% केपॅबिलिटी दाखवू तेवढंच आम्हाला परफॉर्मन्स नंतर पेमेंट मिळेल. थँक्यू. मैं आके एल्कोप्लास्ट की कंपनी का CEO हम लोग आके ये प्रोजेक्ट चेन्नई के मॉडल में देखे जो चेन्नई में इम्प्लीमेंट किए थे 4.5 साल के आगे उसका फुल सक्सेस स्टोरी में हम लोग आके कल्याण डोंबिवली को है. एक मेन वजह है हमारे को कल्याण डोंबिवली आने के लिए ये प्रोजेक्ट आके PPP मॉडल है और इस प्रोजेक्ट में अपना इन्वेस्टमेंट करो और पेमेंट मॉडल आके 50-50% तो पहला 50% में कुछ सवाल नहीं पूछेंगे. बैलेंस 50% में हम लोग 40% KPIs कंप्लीट करने का है. ये आके एक थर्ड पार्टी IET मॉनिटर करेगी. इसमें आके हमारा स्कोप ऑफ वर्क है डोर टू डोर कलेक्शन में तो हम घर के अंदर जाएंगे नहीं, घर के बाहर करेंगे. मेन सेफ्टी ऑफ रेसिडेंट और कोई टाइम अपने स्टाफ के भी सेफ्टी के लिए गेट के बाहर हम खड़े के लेंगे डोर टू डोर. ये मॉर्निंग शिफ्ट में होएगा. आफ्टरनून शिफ्ट में हम आके कमर्शियल्स और फुटफॉल एरियाज में देखेंगे जो जगह कमर्शियल शॉप्स में टिल इवनिंग. और नाइट शिफ्ट में स्वीपिंग भी चलेगी. मॉर्निंग के शिफ्ट में मैनुअल स्वीपर आके रेजिडेंशियल एरिया के छोटे जो बसेस नहीं जा रहे वो स्टोर में जाएंगे और रात का टाइम आके बड़े रोड जो है जिसमें बड़ी ट्रैफिक जा रही है या बसेस जा रही है उधर करेंगे. ये आके सेफ्टी ऑफ रेसिडेंट एंड सेफ्टी ऑफ आवर स्टाफ. तो ये मॉडल में हम लोग ये प्रोजेक्ट लॉन्च करेंगे. इसके लिए आके अराउंड 1200 मैन पावर रिक्रूट किए हैं. ये आके ब्लू कॉलर, उसके बाद हमारे वाइट कॉलर स्टाफ भी है. वाइट कॉलर स्टाफ के मैनेजर से लेके असिस्टेंट सुपरवाइजर तक 5 लेयर्स हैं. ये लोग को सब RT मिलेगा. RT में पुणे के ऑफिस से भी हम कंट्रोल कर सकते हैं. वही चेन्नई में बेस्ड टू इवन आई विल बी एबल टू हैंडल दैट. हमारे पास कंट्रोल सेंटर रहेगा. ये कंट्रोल सेंटर आके लाइव थोड़े गाड़ियों में बड़े गाड़ियों में हम कैमरा रखेंगे. उसका मॉनिटरिंग सिस्टम देखेंगे. पूरे गाड़ियों में GPS ट्रैकिंग करेंगे हम. एंड 24/7 कंप्लेंट सेंटर रहेगा. जो कुछ कंप्लेंट आएगा वो उसको इमीडिएटली सॉल्व करने का है. उसका टाइम लेवल हम लोग कॉन्ट्रैक्ट में साइन किए.
यही टाइम आके कुछ बल्क पे से जैसा कि आपके घर के मैट्रेस फेंकने का है, सोफा फेंकने का, हमारे कंट्रोल सेंटर से कॉन्टैक्ट कर सकते हैं, उसको भी हम अलग तरीके से कलेक्ट करके वो ट्रीटमेंट सेंटर को दे देंगे। ये मिक्स कारपेट नहीं रहेगा या गली के कोने में नहीं रहेगा। तो कुछ एनिमल्स डेथ हो के हैं, उसका भी हम आगे अपने सुपरवाइजर्स इन्फॉर्म कर सकते हैं, पब्लिक इन्फॉर्म कर सकते हैं, ऑपरेशन के स्टाफ इन्फॉर्म कर सकते हैं। हम लोग आके इमीडिएटली उसको भी सही तरीके से कलेक्ट करके भेजेंगे। फेस्टिवल टाइम्स में जैसा कि दिवाली टाइम में जो फायरवर्क्स हो रहे हैं, उस फायरवर्क्स का मटेरियल अलग अलग करके हजार्डस वेस्ट ट्रीटमेंट सेंटर को देंगे। घर में आपका बल्ब या कुछ इलेक्ट्रॉनिक मटेरियल आप डिस्पोज कर रहे हैं तो इलेक्ट्रॉनिक वेस्ट सेपरेट करेंगे। सैनिटरी नैपकिन्स और डैपर्स उसको सेपरेट कलेक्ट करके, अभी तक इधर इंस्ट्रेटर नहीं है लेकिन उसको भी हम देने तैयार हैं, तो वो भी एक बड़ा क्वांटिटी आता है। तो ये प्रैक्टिसेस हमारे रहेंगे। और लेट मी कम बैक टू नाउ द वो हमारे हाथ में नहीं है, क्यों तो पेनाल्टी रखे गवर्नमेंट के पास है। एज अ प्राइवेट ऑपरेटर हम पेनाल्टी बुक लेके कुछ नहीं कर सकते, और आज तक चेन्नई में हम कुछ नहीं करे पेनाल्टी। गवर्नमेंट का थोड़े पेनाल्टीज हो गए, लेकिन वही टाइम हमारा सक्सेस है और गवर्नमेंट का सक्सेस है और गुड जेन्यून पब्लिक का है। पब्लिक चेंज हो रही है। एक फुटबॉल क्वाइट राज कल्याण का कि वेरी स्मॉल परसेंटेज ऑफ आवर प्रोजेक्ट, लेकिन इंडिया के बेसिक माइंडसेट और ऑलमोस्ट जो हम करें हैं अपने 7 जोन्स में, उसमें पब्लिक का ओपिनियन ले लो या गवर्नमेंट का ओपिनियन ले लो या कॉम्पिटिटर्स का भी ले लो, आप लोग अच्छा कर रहे हैं। यही हमारा मदद पड़ेगा कि कल्याण में करें, और अपने पार्टनर सुमित की होम टर्फ है, इनके लिए हम जरूर सब मिलकर अच्छे से अच्छा गैस